2025च्या गणपतीमधली गोष्ट आहे। पुण्यातली विसर्जन मिरवणूक झाली आणि फेसबुक इन्स्टावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता। साऊंडच्या कॅबिनेट पुढे पोरं नाचत होती आणि पोरांच्या मागे एक नाव झळकत होतं, दिग्गज आधारस्तंभ श्रीमंत बाईजी उर्फ बाप्पू शेठ नायर। अखिल अप्पर मित्रमंडळाच्या मिरवणुकीची पुण्यात बरीच चर्चा झाली आणि नावाआधी श्रीमंत हा टॅग लावून एक नाव पुन्हा चर्चेत आलं, बाप्पू नायर। मुळात बाप्पू नायर हे नाव पुण्याला नवीन नव्हतं, पण यंदाच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली आणि हे नाव फक्त पुण्यात नाही सगळ्या राज्यात चर्चेत आलं। या नावावर शिक्का बसला टोळी युद्धाचा म्होरक्या, पुण्याचा बकासूर बाप्पू नायर। पण बाप्पू नायर आहे कोण, त्याचा इतिहास काय, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। पुण्यातली गुन्हेगारी म्हणलं की मुळशी पॅटर्न चर्चेत येतो। मुळशीतून पुण्यात स्थायिक झालेले मोजके तरुण गुन्हेगारीकडे वळले आणि हा पॅटर्न तयार झाला। बाप्पू उर्फ कुमार प्रभाकर नायर सुद्धा पुण्याच्या बाहेरचाच, केरळचा। वायनाडमध्ये त्याचं मूळ गाव, पण पोटापाण्यासाठी त्याची फॅमिली पुण्यात आली। बेबेवाडीच्या पुढं अप्पर इंदिरानगर परिसरात राहायला लागली। बाप्पू नायर इथंच बेबेवाडीत शिकला, ड्रायव्हर म्हणून कामाला लागला। पैसे फार मिळत नव्हते, पण घर चालत होतं, सगळं काही सुरळीत होतं। पण 2001 साली आला ट्विस्ट। मित्राच्या भांडणाच्या राड्यात बाप्पू नायरवर सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला। त्याची एंट्री झाली पोलीस रेकॉर्ड्समध्ये आणि पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात आणखी एक नाव ॲड झालं, कुमार उर्फ बाप्पू नायर। मग बाप्पूने अप्पर, इंदिरानगर, सुप्पर, बेबेवाडी, धनकवडी, कात्रज, कोंडवा या भागात आपला होल्ड तयार केला। बघता बघता त्यानं टोळी तयार केली आणि या टोळीतले शूटर्स हप्ता वसुली, ताबा मारणं आणि खंडणीसारख्या गुन्ह्यात ॲक्टिव्ह झाले। मारामारी, भांडणं, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे होऊ लागले। टोळीतली पोरं राईट टाकायला जाऊ लागली आणि साहजिकच या टोळीला नाव मिळालं, बाप्पू नायर टोळी। बाप्पू नायरच्या नावाभोवती वलय तयार होत होतं, पण नुसती दहशत असून भागणार नव्हतं। गुन्हेगारी टिकायचं तर आर्थिक ताकद महत्त्वाची होती, इतर गुन्हेगारांशी जुळवून घेणं महत्त्वाचं होतं। ही ताकद बाप्पू नायरने जोडून घेतली, गजानन मारणेशी जुळवून घेत। गजानन मारणेचं नाव कोथरूड आणि आजूबाजूच्या पट्ट्यात गाजत होतं, त्याच्यावरही गुन्ह्यांची मालिका दाखल होती। मारणे आणि नायर गुन्हेगारीत एकत्र आले नाहीत, पण केबलच्या धंद्यात एकत्र आले असं सांगण्यात येतं। आता बाप्पू नायर हा ज्या अप्पर, सुप्पर, इंदिरानगर भागात होल्ड ठेवून होता तो सगळा वस्तीचा भाग, त्यामुळं इथं त्याचा केबलचा धंदा चालला, आर्थिक ताकद वाढली। मग आलं 2011चं वर्ष, नवरात्र सुरू होते पुण्याच्या धनकवडी भागात। तेव्हा तोरण उत्सव सुरू होता। प्रत्येक मंडळ जवळच्या देवीला नारळाचं तोरण घेऊन जायचं, त्यासाठी साऊंड लावून या तोरणाची मिरवणूक काढली जायची। धनकवडी बालाजीनगर भागात मराठा योद्धा ग्रुप आणि गणराज ग्रुप असे दोन ग्रुप होते। यातल्या मराठा योद्धा ग्रुपचा म्होरक्या होता दत्ता माने, तर गणराज ग्रुपच्या बैजू नवगणेचं बालाजीनगर भागात गणराज या नावाचंच हॉटेल होतं। तेव्हाच्या बातम्यांमध्ये असलेल्या माहितीनुसार दत्ता मानेच्या पोरांनी मार्केटमध्ये वर्गणी मागितली, नवगणेच्या हॉटेलवरही वर्गणी मागितली, पण नवगणेने वर्गणीला नकार दिला। त्यावरून दोन्ही ग्रुपमध्ये वाद झाला। दत्ता मानेच्या ग्रुपचं तोरण निघालं तेव्हा नवगणेच्या हॉटेलवर दगडफेक झाली, गल्ल्यातली कॅश चोरून नेली असा आरोप करत नवगणेच्या मेवण्याने माने आणि त्याच्या ग्रुपमधल्या पोरांच्या विरोधात तक्रार दिली। याचाच राग डोक्यात धरून 21 ऑक्टोबर 2011च्या रात्री धनकवडी परिसरात बैजू नवगणेची हत्या झाली। त्याला रस्त्यात अडवण्यात आलं आणि 15 जणांच्या टोळक्यानं त्याच्यावर हल्ला केला। त्याच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर सगळे मिळून 30 वार केले होते। बैजूचा या हल्ल्यात मृत्यू झाला। या हल्ल्यातला आरोपी म्हणून एक नाव पुढे आलं, बाप्पू नायर। नायर आणि माने यांनी सोबत मिळून हा खून केल्याची चर्चा झाली। या खुनामुळे वातावरण एवढं तापलं की परस्पर टोळ्यांमधले जवळपास 7 खून झाले, कधी वार झाले, कधी दुकान पेटवण्यात आलं, अगदी कॉलेजमधली पोरं गुन्ह्यात सहभागी झाली। त्यामुळं पुण्यात टोळी युद्ध भडकलंच, पण सोबतच एक नवा पॅटर्नही तयार झाला। ज्या रात्री बैजू नवगुणेचा खून झाला होता त्या रात्री त्या भागात 100 पेक्षा जास्त गाड्या फोडण्यात आल्या। काठ्या, कोयते, चॉपर, पालगन अशी हत्यारं वापरून गाड्यांची तोडफोड करण्यात आली। पेट्रोलची टाकी फोडून एक गाडी जाळण्यात सुद्धा आली। जवळपास अर्धा तास हे सुरू होतं, त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड दहशत बसली। गाड्यांची तोडफोड करून दहशत बसवण्याचा पॅटर्न तेव्हापासून आजही चर्चेत आहे। सुरुवात करणाऱ्या घटनेत, पुण्यात टोळी युद्ध भडकायला कारणीभूत असलेल्या घटनेत बाप्पू नायरचं नाव येत असल्यामुळं त्याला नाव पडलं टोळी युद्धाचा बकासूर।
याच खून प्रकरणात बाप्पू नायर आणि इतर आरोपींवर मोक्का सुद्धा लागला होता, जो 2013 मध्ये उठवण्यात आला. 2012 मध्ये बाप्पू नायरला 1 वर्षांच्या सक्तमुजरीची शिक्षा सुनावण्यात आली. 2004 मध्ये बेकायदेशीरपणे शस्त्र आणि काडतुसं बाळगल्याच्या प्रकरणात 2012 मध्ये त्याला ही शिक्षा झाली. त्यानंतर 2015 मध्ये नायर आणि त्याच्या टोळीतल्या पोरांनी मार्केट यार्ड परिसरात एका व्यावसायिकाच्या जागेवर पत्रे टाकून ताबा मारला. या व्यावसायिकाने विचारणा केली तेव्हा नायर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला कोयत्याचा धाक दाखवून जमिनीची कागदपत्र आणायला लावली, मारहाण केली अशी तक्रार या व्यावसायिकाने पोलिसांकडे केली. त्यानंतर बाप्पू नायर फरार झाला होता, पण त्याला वर्षभराने 2016 मध्ये नोएडामधून अटक करण्यात आली. ही अटक झाली तेव्हा बाप्पू नायरवर 12 गुन्हे दाखल होते. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा जेलमध्ये झाली. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा सुरू होते. त्याच्या टोळीतली पोरं, खास करून स्वप्नील उर्फ चॉकलेट मोडवे, वेगवेगळ्या गुन्ह्यात ॲक्टिव्ह होता. ऑक्टोबर 2020 मध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागात एक हत्या झाली. शिवसेनेच्या युवा सेनेचे कसबा विभाग प्रमुख दीपक मारटकर यांची मध्यरात्री हत्या झाली. विशेष म्हणजे त्यावेळी मारटकर हे त्यांच्या घराबाहेर बसले होते. त्यांचा त्या भागात चांगला होल्ड होता, त्यामुळे त्यांच्याच भागात येऊन त्यांची हत्या कुणी केली हा प्रश्न सगळ्या पुण्याला पडला होता. पोलिसांनी या प्रकरणात 20 दिवसांनी मास्टरमाइंड असलेल्या स्वप्नील उर्फ चॉकलेट मोडवेला अटक केली. हा चॉकलेट तेव्हा बाप्पू नायरची टोळी चालवत होता. तपासात हे सुद्धा समोर आलं की बाप्पू नायरला ससून हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी आणलं होतं. त्यावेळी बाप्पू नायर आणि स्वप्नीलची भेट झाली होती. तेव्हाच दीपक मारटकर यांच्या हत्येसाठी बापूने ग्रीन सिग्नल दिला आणि मोडवेला गाईड केलं. या प्रकरणात सुद्धा बाप्पू नायरला दोषी धरण्यात आलं. पण पुढे या प्रकरणात बाप्पू नायरचा जामीन झाला. तर मे 2024 मध्ये जमीन बळकावल्याच्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने बाप्पू नायरची निर्दोष मुक्तता केली आणि तो बाहेर आला. त्यानंतर या गणपतीमध्ये बाप्पू नायरचं नाव श्रीमंत भाईजी म्हणून पुन्हा चर्चेत आलं आणि आता त्याला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीमध्ये असलेल्या सचिन खरात गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. तो प्रभाग क्रमांक 39 अप्पर सुप्पर इंदिरानगरमधून निवडणूक लढवतोय. माझी इमेज चुकीची झाली आहे, मला ती ओळख पुसायची आहे आणि नवी ओळख निर्माण करायची आहे. माझ्या विभागात काही बारकी पोरं आहेत जी गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यांना काही जण प्रवृत्त करतात. त्यांना थांबवण्याचा माझा प्रयत्न असेल. पोरांना योग्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. आयुष्यात काही चुका झाल्या पण त्या सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे. वाल्याचा वाल्मिकी व्हायचा आहे असं म्हणत नायरने त्याची बाजू मांडली. पण त्याचवेळी माझ्यावर 16 गुन्हे आहेत, 3 खुनाचे गुन्हे आहेत, बरीच प्रकरणं न्याय प्रलंबित आहेत. खुनाच्या प्रकरणात मला ओवलं गेलंय हे लोकांना माहीत नसतं असं म्हणत त्याने बचावाचा प्रयत्न केला. पण त्याच्या निमित्ताने मोक्याचा आरोपी निवडणुकीच्या रिंगणात आला आहे. आता त्याचा होल्ड असलेल्या भागात तो निवडून येतो की हा फक्त वलय वाढवण्याचा प्रयत्न ठरतो हाच प्रश्न असेल. पण या सगळ्यामुळे 2 गोष्टी पुन्हा चर्चेत आल्यात. पुण्यातली गुन्हेगारी आणि या गुन्हेगारीतले बकासूर.